राजीव सातव. खरं तर हे नाव सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यानंतर दिल्लीतील काँग्रेस नेतृत्वाच्या अत्यंत जवळचा, महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा चेहरा असं म्हटलं जायचं. राहुल गांधींच्या अत्यंत विश्वासू नेत्यांपैकी एक म्हणून राजीव सातव यांच्याकडे पाहिलं जात होतं. युवक काँग्रेसपासून संसदपर्यंतचा त्यांचा प्रवास, संघटन उभारणीत त्यांनी बजावलेली भूमिका आणि यामुळेच ते काँग्रेसचा तरुण नेतृत्वाचा महत्त्वाचा चेहरा ठरले होते. मात्र आज याच सातव कुटुंबाबाबत एक मोठी राजकीय चर्चा सुरू झाली आहे. राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव या काँग्रेसला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश करणार का, असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात उपस्थित केला जातोय. याबद्दलच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही शक्यता मांडूयात. कोण आहेत प्रज्ञा सातव, कोण आहेत राजीव सातव, या सगळ्याबद्दलच बोलूयात. नमस्कार, मी संजना. मध्ये आपलं स्वागत. खरं तर प्रज्ञा सातव यांचं नाव घेतलं जातं ते राजीव सातव यांचं काँग्रेसमध्ये असणारं महत्त्व. आता हे राजीव सातव कोण होते हे सुरुवातीला आपल्याला जाणून घ्यावं लागेल. 2021 साली कोरोना महामारीच्या काळात कोरोनाची लागण झाल्यानंतर ते बरे झाले होते. मात्र एका विषाणूचा संसर्ग झाल्याने 21 मध्ये त्यांचं निधन झालं. त्यानंतर काँग्रेस सातव यांच्या कुटुंबासोबत राहिली आणि त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर उमेदवारी देण्यात आली. प्रज्ञा सातव या पहिल्यांदा 2021 मध्ये पोटनिवडणुकीत बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यानंतर 2024 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून दुसऱ्यांदा त्यांना विधान परिषदेवर उमेदवारी देण्यात आली होती. त्या निवडून आल्या होत्या. 2030 पर्यंत त्यांचा कार्यकाळ आहे. पण पक्षातील किंवा मतदारसंघातील गटबाजी, अंतर्गत वाद यामुळे त्या नाराज असून लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, विधान परिषदेचा राजीनामा देतील, अशी चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली. मात्र हे खरंच असं आहे का, असं काही होऊ शकतं का, यावर हा व्हिडिओ बनवेपर्यंत तरी प्रज्ञा सातव यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये. खरं तर मराठवाड्यानं काँग्रेसला नेहमीच साथ दिली. हळूहळू आता काँग्रेसची मराठवाड्यावरची पकड कमी होत चालली आहे. अशात हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी मतदारसंघ असू दे किंवा तो भाग असू दे, इथं काँग्रेसची साथ राजीव सातव यांनी नेहमीच दिली. काँग्रेस वाढवणं, तिथं संघटन उभं करणं, तिथल्या लोकांना सांगणं, या सगळ्या गोष्टी राजीव सातव करत होत्या. खरं तर म्हणूनच त्यांना, राजीव सातव यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली, त्यानंतर लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आणि राज्यसभेवर उमेदवारी देऊन त्यांना, म्हणजे या जिल्ह्याला बळ देण्याचं काम ही काँग्रेसनं केलं. मात्र राजीव सातव यांचं निधन झाल्यानंतर प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन पुन्हा एकदा कुठेतरी काँग्रेस उभी करण्याचा प्रयत्न इथं काँग्रेसकडून करण्यात आला. पण झालं असं की काँग्रेसमधली गटबाजी काही संपलेली दिसली नाही. जेव्हा सातव यांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या तेव्हा काँग्रेसमधली ही गटबाजी हिंगोली, कळमनुरी आणि आसपासच्या भागात वारंवार दिसून आली. या भागात, अर्थात सातव ज्या भागातून येतात तिथून सातव गट आणि माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर यांच्यातील मतभेद उघडपणे अनेकदा दिसून आलेत. हिंगोलीत एकाच वेळी दोन वेगवेगळी आंदोलनं झाली होती. एक सातव गटाच्या नेतृत्वात आणि दुसरं गोरेगावकर यांच्या नेतृत्वात. म्हणजे एकाच शहरावर, एकाच मुद्द्यावर, म्हणजे राहुल गांधी यांना येणाऱ्या धमक्यांवर, या एकाच मुद्द्यावर काँग्रेसची दोन आंदोलनं होणं म्हणजे पक्षातील गटबाजी किती तीव्र आहे हे स्पष्टपणे दिसून आलं होतं. विशेष म्हणजे हे सगळं नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घडलं होतं आणि या वादातून मार्ग काढण्यासाठी सातव गट कुठेतरी अशोक चव्हाणांकडे जात होता, अशी देखील कुजबूज सुरू होती. आणि आता मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काय होणार, हे दोन्ही गट वेगवेगळे झाले तर महापालिकेच्या निवडणुकीचं किंवा नगरपालिका, नगरपंचायतच्या निवडणुकीचं कसं होणार, अशी चर्चा सुरू असताना नुकताच माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसमध्ये आता सातव गटाला कुठेतरी राजकीय स्पेस मिळेल असं चित्र निर्माण झालं होतं. पण आता जर प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा खरी ठरली आणि तर मग गोरेगावकर आणि सातव हे परत दोघेही एकत्र महायुतीत येतील आणि एकेकाळी काँग्रेसमधील संघर्ष महायुतीत जाऊन मग मिटेल का, हा प्रश्न पुन्हा एकदा महत्त्वाचा आहे. किंवा तो आणखी वाढेल. मग नेमकं यामुळं त्या पक्ष बदल करण्याचा विचार करत होत्या का, मग झाल्यानंतर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल का, असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण होतात. पण आता या सगळ्याची उत्तरं जेव्हा त्यांचा प्रवेश होईल किंवा या सगळ्या चर्चांवर त्या प्रतिक्रिया देतील तेव्हा स्पष्ट होईल. मात्र काँग्रेसच्या जवळचं कुटुंब मानला जाणारा कुटुंब किंवा त्या कुटुंबातील एखादी व्यक्ती जर भाजपमध्ये प्रवेश करायला लागली तर काँग्रेसला या मतदारसंघातून मोठा धक्का बसू शकतो. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसला नवं नेतृत्व शोधण्याची गरज भासू शकते, असं देखील जाणकार सांगतात. आता आपण बोलूया ज्यांच्यामुळे ओळखल्या जातात प्रज्ञा सातव अशा राजीव सातव यांच्याबद्दल. राजीव सातव यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल बोलायचं झाल्यास 2002 साली त्यांची पंचायत समिती गणातून निवड झाली.
2007 मध्ये खरबळ जिल्हा परिषद गटातून ते विजयी झाले. त्यानंतर त्यांना जिल्हा परिषदेचे कृषी सभापती पद मिळालं. यावर काम करत असताना त्यांनी शेतीसाठी प्रयोगही केले आणि शेतीसाठी प्रयोग करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी रत्न पुरस्कारही देण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांना काँग्रेसचं अध्यक्षपदही मिळालं होतं. सन 2009 मध्ये कळमनुरी विधानसभेचे आमदार ते झाले. नंतर युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. हिंगोली लोकसभा मतदारसंघातून 2014 मध्ये मोदी लाट येथे जेव्हा काँग्रेसचे अवघे 2च खासदार निवडून आले होते, त्यात राजीव सातव यांचा समावेश होता. 2014 ते 2019 ते लोकसभा मतदारसंघाचे खासदार देखील होते. नंतर 2020 मध्ये त्यांची राज्यसभेचे खासदार म्हणून निवड करण्यात आली आणि लोकसभेत किंवा राज्यसभेत मराठवाडा व विदर्भाचा बुलंद आवाज अशी त्यांची ओळख होती. 2020 साली त्यांनी केलेले एक आंदोलन देखील चांगलं चर्चेत आलं होतं. कृषी सुधारणांशी संबंधित कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक 2020 आणि शेतकरी आणि कृषी सेवा करार विधेयक 2020 ही विधेयकं राज्यसभेत मंजुरीसाठी आली होती. आवाजी मतदानानं हे विधेयक मंजूर करण्यात आलं. यावेळी विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला होता आणि त्यावेळी सभापती व्यंकय्या नायडू होते. त्यांनी या प्रकरणावर नाराजी व्यक्त करत 8 खासदारांचं निलंबन केलं होतं आणि यात महाराष्ट्रातील काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचा समावेश होता. आणि मग काय, या खासदारांनी रात्रभर संसदेच्या आवारात महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ आंदोलन केलं होतं आणि तेव्हा हे चर्चेत आले होते. 2017 रोजी जेव्हा ते काँग्रेसचे गुजरातचे प्रभारी होते, तेव्हा देखील त्यांनी आंदोलन केलं होतं. गुजरात पोलिसांकडून त्यांना मारहाण देखील करण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता आणि हा वाद घेऊन जेव्हा पोलीस स्टेशन गाठण्यात आलं, तेव्हा सातव यांनी पोलीस स्टेशनच्या बाहेरच आंदोलनाला ते बसले आणि आंदोलन शमवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला होता. यात त्यांना मारहाणी झाली होती. खरं तर त्यांना जेव्हा ते खासदार राहिले तेव्हा 4 वेळा संसदरत्न पुरस्काराने लोकसभेत त्यांना पुरस्कार देण्यात आला होता. त्यांची लोकसभेत 81% उपस्थिती होती आणि 1075 प्रश्न विचारून त्यांनी आपल्या अभ्यासू वृत्तीची छाप पाडली होती. 5 वर्षाच्या काळात 4 वेळेस संसदरत्न मिळणं म्हणजे उल्लेखनीय होतं. याशिवाय राज्यसभेत त्यांनी अर्थसंकल्पावर विश्लेषणात्मक भाषण देखील केलं होतं. कळमनुरीसारख्या मागासलेल्या तालुक्यात विद्यार्थ्यांना शिक्षणाचे दरवाजे खुले करण्यासाठी त्यांनी प्रियदर्शनी ही जी सेवा संस्था याच्या माध्यमातून शंकरराव सातव महाविद्यालय सुरू केलं. गुजरात विधानसभेच्या निवडणुकीची सौराष्ट्राची जबाबदारी त्यांच्यावर होती. लक्षात घ्या, तेव्हा मोदींची हवा होती. 2014 नंतर सगळीकडे भाजप दिसत होतं आणि अशाही वेळी गुजरात सारख्या जिथं भाजपचा तो बालेकिल्ला मानला जातो, अशा राज्यात 28 उमेदवार काँग्रेसचे विजयी करण्यात सातव यांचा सिंहाचा वाटा होता आणि म्हणूनच काय, काँग्रेसनं त्यांच्यावर जी जबाबदारी टाकली होती ती खरी होती असा विश्वास काँग्रेसला बसला आणि त्यापूर्वीपासूनच ते काँग्रेसचे आणि राहुल गांधींचे विश्वास होते. असंही सांगितलं जातं की त्यांच्या शेवटच्या काळात जेव्हा ते रुग्णालयात होते तेव्हा रोज एक फोन राहुल गांधींच्या त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी येत होता. मात्र 2021 साली त्यांचं दुःखद निधन झालं. यानंतर प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर उमेदवारी देण्यात आली होती. मात्र थोड्याच महिन्यांनी प्रज्ञा सातव चर्चेत आल्या होत्या. याचं कारण त्यांच्यावर झालेला जीवघेणा हल्ला. याची माहिती त्यांनी स्वतः सोशल मीडियावरून दिली होती. एका दौऱ्यावर जात असताना एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केल्याचं त्यांनी ट्विटमध्ये नमूद केलं होतं आणि हा हल्ला हा जो हल्ला आहे तो अचानक नसून पूर्वनियोजित होता असंही ते म्हणाले होते. यानंतर राज्यात खळबळ उडाली होती, त्याची चौकशीही झाली होती आणि बऱ्याच गोष्टी घडल्या होत्या आणि आता यानंतर परत एकदा सातव या भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील. प्रज्ञा सातव म्हणून चर्चेत आल्यात, त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिलेली नाहीये. मात्र एखादं कुटुंब एखाद्या पक्षाच्या जवळ असतं, त्या पक्षानं नंतर पुनर्वसन करणं किंवा कुटुंबाची काळजी घेण्याचं ठरवलेलं असतं आणि म्हणून मग विधान परिषदेवर सातव यांना उमेदवारी देण्यातही आली. मात्र गटबाजी असू दे किंवा नेतृत्वाचं लक्ष नसणं असू दे किंवा अंतर्गत मतभेद असू देत, या सगळ्यामुळं सातव या पक्षांतर करतील असं म्हणलं जातंय. आता हे कितपत खरं कितपत खोटं हे सगळं त्यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर समोर येणार आहे. पण तुम्हाला काय वाटतं, त्या खरंच भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील का? आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.